नमस्कार. आज आपण बनवूया वांग्याचं भरीत. विशेष म्हणजे आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. वांग आपण भाजायला ठेवलेत. आता बाजरीच्या भाकरीसाठी पीठ मळूया. तवा पण मी टाकलाय. लगेच भाकरी आणि भरीत. आणि बाजरीच्या पिठामध्ये आता मीठ घालून घेतेय मी आणि छान कणिक भिजून घ्यायची आहे. पीठ चांगलं मळून घ्यायचंय आपल्याला, म्हणजे अशी छान भाकरी फुगलेली. आणि जितकी जास्त कणिक भिजून घेतली ना तितका छान कुरकुरीत पापुर्डा येतो त्याला. छान मस्त इकडं भाकर इकडं भरीत. आता भरीत कसं बनायचं, कांदा घालून, कारण आज चंपाषष्ठीमध्ये आपण कांद्याचं पात आणि वांग्याचं भरीत असं मिक्स करत असतो. मस्त परतून घेऊया. परतून घ्यायची भाकरी मस्त एक थापून झाली आहे. भारी ना. आणि आपलं वांग पण आता छान भाजून झाले. चला आता बैंगनचं भरीत बनूया. आणि वांग पण मी सोलून घेतलेत आता. आणि म्हणतो ना बैंगन का भरता, तर असंच कट करायचे मस्तपैकी. आणि बिलकुल किडके नाही येते. आणि आता कांद्याची पात पण कापून घ्यायची आपल्याला मस्त. आणि मस्त आपल्या भरताची तयारी झालेली. कांदा कापून घेतलाय, भरीत भाजून घेतलेत वांग, आणि ते पण निवडून लसूण, आणि आपला आता कांद्याची पात. आणि आता कढाई ठेवलेली मी. आता एक एक फोडणी टाकून घेऊया फटाफट. तर छान लालसर कांदा परतून घेतलाय आता. आणि या परतलेल्या कांद्यामध्ये आणि यातच घालून घेऊया आपण लाल तिखट. हिरवी मिरची असती तर अजून भारी लागतं, पण नाही, आज लाल तिखट वापरायचे. मसाला, झणझणीत भरीत बनवायचे आपल्याला. हळद आणि छान मिक्स करून घ्यायचे त्याला. आणि हे छान परतलं की लगेच मी याच्यामध्ये ॲड करणार आपला कांद्याची पात. आणि छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला, जो आपण मसाला वगैरे टाकलेला आहे त्याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता तेव्हाच ज्याच्यासाठी एवढा थाट चाललाय आपलं वांग. आता हे झालं एक मास आणि हंडाभर रस्सा. पण वांगे दोनच होते. एक सकाळी कृष्णाला बनवून दिलं, आणि आता हे झाले की नाही आपलं छान झणझणीत वांग्याचं भरीत तयार. याच्यात तुम्ही कोथिंबीर टोमॅटो पण टाकू शकता, अजून भारी लागतं. पण आमच्याकडे काही मेंबर असे ते लय निवड करतात. तर आपलं चमचमीत वांग्याचं भरीत झणझणीत तयार झालेलं आहे. आणि इकडं भाकरी. माझं छोटंसं देवघर आणि ती रोजची पूजा आणि आजचा नैवेद्य. जय श्री. सांगा पुढं काय. या जेवायला. कसं झालं वांग्याचं भरीत भाकरी? खूप छान, एक नंबर. एक नंबर. आणि हिवाळ्यात कसं लागतं? बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत एक नंबर लागतं. एकदम झणझणीत. कांदा सुकतील.
भरीत भाकरी आणि कांदा गाजर छान ना. कांदा मुळा भाजी. छोटासा मिनी ब्लॉग नक्की लिहा कमेंट मध्ये. येळकोट येळकोट जय मल्हार. परत भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत राधे राधे.